हां, आपण कसाही राहू शकतो, कसाही मच्छर खाऊ शकतो, बिमार पडून आपला उदरनिर्वाह करा आणि वोट द्या, बस हेच परिस्थिती मला वाटून राहील। कोसमटोला येथे विकासाची वानवा, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप। कोसमटोला स्थानिक वृत्त। ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 2 मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। ग्रामस्थांचा संताप। गावातील नागरिक धनराज सीताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून 1 लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता। त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली, परंतु प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे। गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही। माझे नाव धनराज सीताराम बोपचे आहे। मी कोसमटोला वार्ड नंबर ग्रामपंचायत आसोली वार्ड नंबर 2 मध्ये राहतो। हे माझ्याच गलीची समस्या आहे। हे आमच्या गली एक एवढी मतलब दुर्दशा आहे या गलीची। पंचायत समिती सदस्य होते चौरागडे, त्यावेळेस त्यांनी आपल्या निधीमधून 1 लाख रुपयाचा फंड दिला होता ना, त्यामधून आपण कच्चा रस्ता तयार केला। ही गोष्ट होऊन गेली 15-20 वर्ष होऊन गेले या गोष्टीला। त्याच्यानंतर आपण शासनाला वारंवार माहिती कळवून सुद्धा की याला सिमेंटीकरण करून द्या, त्याचा निदर्शनास आणून दिला, परंतु शासनाचा असा बिलकुल दुर्लक्ष आहे की ह्या मोहल्ल्यामध्ये जेवढे लोक असतात ते बिलकुल असं म्हणावं लागेल की आपल्याला काही हेच नाही आहे। आपण कसाही राहू शकतो, कसाही मच्छर खाऊ शकतो, बिमार पडून आपला उदरनिर्वाह करा आणि वोट द्या, बस हेच परिस्थिती मला वाटून राहील। मला किचडमधून जावं लागते। येथे गोबर फेकणारे बिचारे बाया लोक, मुलं बाळं जाण्याकरता, येथे भाई गाड्या घोड्या येण्याकरता त्यांना एवढी समस्या आहे की याने दुसऱ्याच्या इथे गाडी ठेवा लागते ना, नंतर आपल्या घरी जावं लागते। आता यावर ग्रामपंचायतचे काय बोलणे आहे? ग्रामपंचायतला पण आपण याने सांगितलं की भाई याच्यावर काही उपाय करता येते का। आता त्यांच्याकडे आता निधी उपलब्ध आहे नसे असा मी म्हणू शकत नाही। त्यांनाही लक्षात आणून दिला आपण, पण त्यांनी याच्यावर काही हे नाही केलं। माजी सरपंचांची प्रतिक्रिया। या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला। आमच्या काळात एमआरजीएस अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती, मात्र मागील 3 वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे। त्यांनी पुढे सांगितले की दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे। अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते। मी 5 वर्ष सरपंच राहिलेलो आहो। माझे नाव सुनील चंद्रकुमार खोब्रागडे आहे। आता आम्ही प्रशासक म्हणून आम्ही काम करत आहोत। 2021ला चुनाव झाले, 2021ला, आणि त्यानंतर कार्यकाळ आमचा संपलेला आहे। आमच्या असं होतं की सगळे रोड मंजूर झालेले होते। एमआरजीएसमधून खडीकरण होता, त्यामध्ये सिमेंट रस्ते होते, पण 3 वर्षापासून एमआरजीएसला स्थगिती आली आणि त्याच्यामध्ये मस्टर निघालेलं नाही, त्यामुळे सगळे रोड आणि गावाचा विकास हा थांबलेला आहे। अजून त्याच्यामध्ये पण काही जनसुविधाचे आहेत, तर जनसुविधाचे असं असतं की जनसुविधा फक्त काही भागापुरतच असते, आणि जे दलित वस्तीचा जो रोड असतो तो बी काही भागापुरताच असतो, परंतु आमदार निधी, खासदार निधी म्हणा किंवा DPDCमधून जे काही मंजूर होतात, पंचायत समितीमधून जे मंजूर होतात,
त्यांची निधी थोडी कमी असल्यामुळे आणि तेवढंच रोड आपल्याला निधी जर मिळाली तर आपण तेवढ्या पैशामध्ये आपण एवढं काम करू शकतो. अशी माझी विनंती आहे की आमदार साहेबांना की हा रोडाची दुर्दशा पाहून ह्या गावाच्या विकासासाठी थोडा आपला हातबोल समोर करावं आणि आम्हाला योग्य तो मार्गदर्शन करावं. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती. कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.